काय करायचं? तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला लाज वाटते, मी खाली मान घालून सांगते, माझ्या संस्थेला रोटरी क्लबची अन्नपूर्णा योजना मिळाली आणि माझ्याकडे ज्येष्ठ नागरिकांना डबे पोचवायचं काम आलं. आज तुम्हाला सांगायला मला भीती वाटते, रोज 200 म्हाताऱ्या माणसांना घरपोच डबे जेवायला पाठवते, ज्यांना सुना जेवायला घालत नाहीयेत. आज 84 अशी जोडपी सांभाळतोय ज्यांची मुलं अधिकारी आहेत, पण आईला डायबिटीसची गोळी मिळत नाहीये. आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेली सून स्वतःचा डबा तयार करून शाळेत जाते, पण सासऱ्याच्या नावची भाकरी करत नाहीये. फ्रीजला कुलूप, वरांड्याला कुलूप, स्वयंपाकघराला कुलूप, सगळीकडे कुलप. भाकरीवर एवढंसं दूध घाल म्हटलं तर तण तण करते बाई. म्हातारपणी चावते भाकरी, तिचाच मुलगा मिळवतोय ना, घाल ना मग थोडंसं दूध भाकरीवर, कुठं बिघडते. मला एका प्रश्नाचं उत्तर सगळ्या बायकांनी मिळून द्यायचं, शिकलेल्या बायकांनी. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं दार आम्हाला मोकळं करून दिलं. सावित्रीबाईंना खात्री होती, एक बाई शिकली कुटुंब सक्षम होणार आहे, एक बाई शिकली सगळं कुटुंब शिकणार आहे, एक बाई शिकली भारतीय कुटुंब व्यवस्था टिकूनच राहणार आहे. सावित्रीबाईंची केवढी खात्री होती आपल्याविषयी. सावित्रीबाईंनी फार विश्वासाने आपल्याला शिकवलं. पण माझा प्रश्न असा आहे, जे शिक्षण आम्हाला सावित्रीबाईंनी दिलं त्या शिक्षणाचा उपयोग आम्ही कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यासाठी चांगल्या पद्धतीने करून घेतलाय का? विचार करून उत्तर द्या, सावकाश उत्तर द्या, नंबर देऊन ठेवते, उद्या उत्तर द्या. कुटुंब व्यवस्था शिक्षणामुळे बळकट झाली? त्याच्यातले 5 प्रश्न विचारते. शिक्षणामुळे मुलींमध्ये नम्रता आली? शिक्षणामुळे मुलींमधला अहंकार कमी झाला? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं सासरी गेल्यानंतर थोडंसं तडजोडीने वागावं लागतं? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं स्वतःला सन्मान मागताना दुसऱ्याला मान द्यावा लागतो? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं आपले आईवडील जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे नवऱ्याचे आईवडील सुद्धा त्याला महत्त्वाचेच असतात? शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं घरातनं निघून गेल्यानंतर आपल्या वडिलांना ताठ मानेने गावात फिरता येत नाही? काय दिलं शिक्षणाने? शिक्षणाने फक्त पगार दिले, पगार, पॅकेज. माझ्या मुलीला 12 लाख पगार आहे, माझ्या मुलीला 15 लाख पगार आहे. तुमच्यापैकी किती आयांनी मुलींना सांगितलंय शिक्षणाबरोबर घर सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं? करा हात वर. बाकीच्यांना नाही महत्व वाटलं.